स्वतःला पुस्तकाची पाने उघडण्यात किंवा लिखाणात किंवा रीडिंग करण्यात जो माझा वेळ सांगायचं मी करू शकते, माझ्यात ती क्षमता आहे आणि मी करून दाखवणारच. आणि ही जेव्हा वेळ आपल्यावर येते ना तेव्हा स्वतःला एवढं घडवायचं ना की स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहा. वयाच्या 35व्या वर्षानंतर आता आपल्याला कळतं की आपण ते वयाच्या 20च करायला हवं होतं, म्हणजे 20 इयर्सला. आणि तेव्हा आपण एवढं अल्लड असतो की आपल्याला कळत नाही की आपण कुठे टाइमपास करतोय, त्यानंतर आपण किती टाइमपास करतोय. सगळं हातात असतं तरी आपल्याला कळत नाही की आपण यातून जर हे केलं तर आपला घडेल व्यक्तिमत्व घडेल, आपला विकास घडेल, आपण हिऱ्यासारखे चमकू, आपण सोन्यासारखं महत्त्वही देऊ स्वतःला. पण तेव्हा ते कळत नसते. आणि त्या वयाच्या 30-35व्या वयी जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला कळते की खरंच आपण त्यावेळेस किती आपलं नुकसान करून घेतो. आणि या नुकसानामुळे आज आपल्याला मॅच्युअर झाल्यावर कळते की खरंच आपण ते तेव्हा केलं असतं तर आज आपली पोझिशन काय राहिली असती. तर म्हणून तुम्हाला सांगते, जे मला आता कळलं 35व्या वयी किंवा 30 वर्षानंतर झाल्यानंतर, ते मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करते. आपण खूप टाइमपास करत असतो आणि आपण या टाइमपासमध्ये ना दुसऱ्याच्या सुखासाठी, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी स्वतःचा लॉस करून घेत असतो. आणि या लॉसमुळे किंवा मग या दुसऱ्याला आनंद देण्याच्या परिस्थितीमुळे आपण काय करतो, स्वतःला इग्नोर करतो, स्वतःच्या हॉबीज जपत नाही, स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जपत नाही. आणि यामुळे काय होतं, आपण खूप मागे राहतो. आणि हे मागे राहता राहता एवढे मागे चालले जातो की 30-35 नंतर स्वतःला शोधायला खूप वेळ लागतो आणि हे शोधता शोधता स्वतःला गमावून बसतो. आणि असं भरपूर महिलांसोबत होते, त्या डिप्रेशनमध्ये जातात, निगेटिव्ह थॉटमध्ये जातात आणि यामुळे खूप मागे राहतात. म्हणून यातून सगळ्यातून सर्वात अगोदर बाहेर निघायचे, पॉझिटिव्ह अफर्मेशन करायचं, स्वतःला सांगायचं मी करू शकते, माझ्यात ती क्षमता आहे, मी करून दाखवणारच. आणि ही जेव्हा वेळ आपल्यावर येते ना तेव्हा स्वतःला एवढं घडवायचं ना की स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचे. कितीही निगेटिव्ह थॉट आले तरी पॉझिटिव्ह अफर्मेशनमध्ये कन्वर्ट करायचं आणि स्वतःला सांगायचं की जे मी तेव्हा करायला पाहिजे ते आता करून दाखवेल आणि करून दाखवेलच. मोबाईलमध्ये स्क्रॉल केल्यापेक्षा मी स्वतःला पुस्तकाची पाने उघडण्यात किंवा लिखाणात किंवा रीडिंग करण्यात जो माझा वेळ जाईल ना त्यातून मी स्वतः घडेल आणि घडवेलही सगळ्यांना. तर मैत्रिणींनो नमस्कार, मी वैशाली. आज आपण चर्चा करणार आहोत, मोटिवेशन करणार आहोत किंवा मग